नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या BA भाग 1च्या अभ्यासक्रमात चर्चा करत होतो पद्य विभागावरती. आणि यामध्ये आपण आपला दुसरा विभाग सुरू केला होता, ज्यामध्ये आपण विंदा करंदीकर यांच्या कवितांचा परामर्श घेतला, ज्यामध्ये माझ्या मना बंद गडानी झपताल या कवितांचा आपण आस्वाद घेतला. विंदांचं महत्त्व म्हणजे मराठीतला जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो मिळवणारे ते तिसरे साहित्यिक म्हणून आपल्याला त्यांचं कार्य, त्यांचं योगदान लक्षात घ्यावं लागतं. तर आज मित्रांनो, आपण आपल्या विभाग 2 मध्ये पुढे अशीच चर्चा चालू ठेवणार आहोत. त्यामध्ये आपण वाहरू सोनवणे यांच्या कवितांचा आपण परामर्श घेणार आहोत. यामध्ये वाहरू सोनवणे यांची गोधड आणि चळवळ म्हणजे काय या 2 कवितांचा आस्वाद आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, आज वाहरू सोनवणे यांच्याविषयी आपण माहिती घेऊया. वाहरू सोनवणे हे नंदुरबार जिल्ह्यातले आहेत. आता जो धुळे, नंदुरबार जे जिल्हे आहेत, तर नंदुरबार हा आदिवासी जिल्हा आहे आणि मराठीमध्ये वाहरू सोनवणे हे जो मराठीतला आदिवासी साहित्य प्रवाह आहे त्यातले एक श्रेष्ठ साहित्यिक आहेत. समकालीन कवी आणि चळवळीतले कार्यकर्ते आहेत. मित्रांनो, आजही आपण आपण ग्रामीण समाज किंवा नागरी समाज म्हणतो, म्हणजे शहरी भागातला. तर असाच ही जी समाजाची वर्तुळ आहेत, यामध्ये आणखी एक जो समाज तो म्हणजे आदिवासी समाज. हा आपल्यापासून फार म्हणजे वेगळ्या पद्धतीनं आपले जनजीवन जे आहे ते आणि व्यवहार करणारा असा समाज, दुर्गम डोंगराळ भागात राहणारा. या समाजाचे आजच्याही काळात अनेक प्रश्न आहेत. आजही हा समाज प्रगत किंवा फार पुढारलेला आहे असं नाही, पण या समाजामध्ये जी चालीरीती परंपरा आहेत त्या मात्र आपल्यापेक्षाही प्रगत आहेत. म्हणजे विशेषतः स्त्री पुरुष समानता हा जो भाग आहे तो आदिवासी समाजामध्ये फार पूर्वीपासून आहे. आपण आज स्त्री चळवळीच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानतेवरती बोलत असतो, पण आदिवासींमध्ये स्त्रियांना हा मान जो आहे तो पूर्वीपासून मिळत आलेला आहे. अनेक प्रकारचं स्वातंत्र्य म्हणजे मुक्त असा संचार करणारा हा आदिवासी समाज. फार बंधनं स्वतःवर तो लादून घेत नाही. तर एक वेगळं जीवन, आपल्यापेक्षाही वेगळं जीवन हा समाज जगतोय. आणि जगत असला तरी ज्या परिस्थितीत तो आज आहे त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी धडपडतोय. का अनेक ठिकाणी त्यांना संघर्ष करावा लागतो. म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, यापासून हा समाज फार म्हणजे त्याच्यात त्यांना सुविधा मिळतात अशातला भाग आजही दिसत नाही. आता सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतात, पण आपल्याला माहिती आहे की ह्या योजना त्यांच्यापर्यंत जात असताना त्या कितपत त्यांना लाभयुक्त होतील किंवा किती लाभ मिळेल आज याबद्दल प्रश्नचिन्हच उभं राहतंय. तर अशा समाजाचं प्रतिनिधित्व वाहरू सोनवणे करतात. चळवळीचे कार्यक्रम म्हणजे आदिवासी चळवळ आहे, आदिवासी लोक आपल्या हक्कासाठी लढतायत, तर ती चळवळ चा एक कार्यकर्ते म्हणून
त्या आदिवासींमध्ये आदिवासी साहित्यात एकीकडे साहित्यिक आणि दुसरीकडं एक कार्यकर्ता अशी दुहेरी भूमिका वाहरू सोनवणे घेतात. आदिवासींच्या मूलभूत प्रश्नासाठी त्यांचा लढा हा सुरू आहे. त्यांनी जे काव्यसंग्रह लिहिले त्यामध्ये गोधड, रोडाली हे त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. गोधड हा कविता संग्रह जो आहे त्याचं हिंदीत भाषांतर झालं बघा. म्हणजे इतकी दर्जेदार कविता त्यामध्ये. आता आपल्याला ही गोधड म्हणजे त्यांचा कविता संग्रहाचं शीर्षक आहे, पण त्यात शीर्षक कविता जी असते कधी कवीची, ती कविता गोधड आपल्याला अभ्यासायची आहे. तर गोधड कवितेचे पहाड हिलने लगा, पहाड हिलने लगा या शीर्षकानं हिंदीमध्ये अनुवाद केलेला आपल्याला पाहायला मिळतो. विविध सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींवर ते लेखन करतात. विद्रोही, आदिवासी, परिवर्तनवादी अशा विविध साहित्य संमेलनांच्या मध्ये त्यांनी अध्यक्षपद भूषवलं. म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून ते या व्यासपीठांवरती येतात. तर गोधड ही जी कविता आहे त्या कवितेकडे आपण आता वळणार आहोत. ही आपण आता मगाशीच पाहिलं की गोधड हा त्यांचा एक 1987 साली आलेला पहिला कविता संग्रह आणि या कविता संग्रहातली ही शीर्षक कविता. कवी काय म्हणतो बघा. माझी फाटकी गोधड मळलेली, माझी फाटकी गोधड मळलेली, गोधडीतल्या गोधडीत गुदमरत राहिली, गोधडीतल्या गोधडीत गुदमरत राहिली. आंबट वासाने नाक, आंबट वासाने नाक खालीवर करून कुशी बदलत राहिलो, गोधडीत नाक खुपसून आंबट वास सोसत राहिलो. काय म्हणतो कवी बघा. आंबट वासाने नाक खालीवर करून कुशी बदलत राहिलो, आंबट वास सोसत राहिलो. याच गोधडीत पूर्वज विझत गेलेत, याच गोधडीत पूर्वज विझत गेलेत. अश्रूंनी गोधडी भिजत गेली. बघा पहिल्यांदा काय झालं. आंबट वासाने नाक गुदमरला, तो कोंदटला. आणि आता ही गोधड अश्रूंनी गोधड भिजत गेली. आणि आंबट वास आठवण देत राहिला पूर्वजांच्या दुःखाची. आजच्या वारसदारांना माझी फाटकी गोधड मळलेली, आजच्या वारसदारांना माझी फाटकी गोधड मळलेली. आता आठवण कुणाला दिली. आंबट वास आठवण देत राहिला पूर्वज दुःखाची आजच्या वारसदारांना. आता जी पुढची पिढी आहे आदिवासींची, त्या पुढच्या पिढीला मागच्या लोकांचे जे संघर्ष आहेत, पूर्वजांनी त्यांच्या काय दुःख भोगलं, व्यथा, त्यांच्या वेदना ह्या ज्या आहेत त्या इथं महत्व. आदिवासींची परिस्थिती ही गोधड जे आहे, गोधड म्हणजे गोधडी आपण अंगावर घेतो ती, पण इथे ही जी गोधड आहे ही कवीची वेगळी प्रतिमा म्हणून आलेली आहे. आदिवासींची अवस्था कशी आहे तर एखाद्या फाटक्या मळलेल्या गोधडीप्रमाणे आहे. एखादी फाटकी मळलेली गोधडी असावी त्याप्रमाणे. आणि त्यामुळं ही जी फाटकी गोधड म्हणतो, माझी फाटकी गोधड, ही प्रतिमा आपण लक्षात घ्या. ती मळलेली आहे गोधडी आणि त्या गोधडीत अंगावर घेतलं की का तर गुदमरत राहतं. का तर त्यातनं येणारा आंबट वास.
आता हे जो आंबटवास सुद्धा काय प्रतिमा आहे, ती आदिवासींची जी दुःख दैन्य अवस्था आहे ती ते जे त्यांचं भरकटलंपण आहे ते, आणि आदिवासींचं गुदमरलंपण, ते कोंदटपणा जो आहे, त्या कोंदट वास जो आहे, आंबट वास, तर ह्याच्यात काय आदिवासींचं गुदमरलंपण आहे. आदिवासी आजही मुख्य प्रवाहात नाहीयेत, हे लक्षात घ्या. आंबट वासाने ना खालीवर करून कुशी बदलत राहिलो, गोधडीत ना खुपसूत आंबट वास सोसत राहिलो. म्हणजे आपण फारसं काही त्याला करू शकलो नाही, पण कवी चळवळीचा कार्य करताय, तो काहीतरी करतोय, पण आपणही त्यामध्ये गुदमरत राहिलो. आता हे जे गुदमरणं आहे, आंबट वास सोसत राहिलो, आता हे जे सोसणं गुदमरणं आहे काय आहे, तर इथे शोषण आहे आदिवासींचं, अज्ञान, दारिद्र्य, यामुळे हे जे बाहेरचे नागर लोक जातात आणि त्यांचं शोषण करताना दिसतात. आपण आदिवासी साहित्य वाचा, म्हणजे आज म्हणजे वन कायदा झाला, त्यामुळे हे जे वनाचे खरे राजे, या आदी म्हणजे आदिम, मूळ मूळ इथले पुरुष आहेत ते. आदिवासी हा मूळ समाज आहे इथला, तर तोच का व्हायला लागलाय, आता विस्थापित व्हायला लागलाय, त्याला बाहेर हाकलून द्यायला लागलेत वनातून. तर हे सगळं जे शोषण आहे, अज्ञान आहे, त्यांना स्थैर्य नाही, ह्यासारखे प्रश्न इथे म्हणजे आपल्या पुढं येत नाहीत, पण हेच कवी आपल्याला इथं सुचवतोय. याच गोधडीत पूर्वज विजत गेलेत, म्हणजे आमच्या पिढ्यानपिढ्या, या कवी म्हणतो, यामध्ये नाहीशा झालेत. आमच्या पिढ्यानपिढ्या यामध्ये नाहीशा झालेल्या आहेत. अश्रूंनी गोधड भिजत गेली. बघा, आमची गोधडी, कवी म्हणतो, अश्रूंनी भिजली, हे लक्षात घ्या. अश्रू, डोळ्यातलं पाणी, म्हणजे त्याच्याशिवाय आमच्याजवळ काहीच नाही. म्हणजे इतकं दारिद्र्य आहे, दैन्य आहे, की आमच्याजवळ काही नाही. अश्रूंनी त्याची ही गोधडी भिजलेली आहे. पहिल्यांदा काय आहे, त्या गोधडी मळलेली आहे, आंबट वास येतो, कुचकट वास येतो, पण ते कशाचं प्रतीक आहे, तर आदिवासींच्या शोषणाचं, हे लक्षात घ्या. आणि आंबट वास आठवण देत राहिला पूर्वज दुःखाची आजच्या वारसदारांना. आता आंबटवास म्हणजे ही आदिवासींची दैन्यावस्था, हे लक्षात घ्या. आणि आता गरज काय आहे, की ते सोसत किती राहणार, हे वास आम्ही ही दैन्यावस्था आम्ही किती काळ सहन करणार. तर त्यात काय झाला पाहिजे, बदल. आणि हा बदल होण्यासाठी काही ना काही त्यांच्या बाबतीत सुधारणे करण्याच्या योजना या तिथे असल्या पाहिजेत. आणि म्हणून कवी म्हणतो की इथे आता सुधारणांची गरज आहे. अनेक वेगवेगळ्या योजना त्यांच्यासाठी आल्या पाहिजे, त्यांच्या परिस्थितीत बदल झाला पाहिजे, सुधारणा झाली पाहिजे. आणि हे हे व्हायला पाहिजे, ही गोष्ट कोणाला समजली पाहिजे, आजच्या वारसदारांना. आजची जी पिढी आहे आदिवासींची, त्या पिढीला ते पूर्वजांचं जे काही हाल झाले किंवा त्यांनी जे सोसलं ते आठवण देत राहील. माझी फाटकी गोधड मळलेली, अशी माझी फाटकी गोधड ही मळलेली इथे राहते. आता लक्षात घ्या की उपेक्षित आदिवासींची जी परिस्थिती आहे, ती फाटक्या मळलेल्या गोधडीतनं आंबट वास येणाऱ्या गोधडीसारखी आहे. आदिवासींच्या जीवनात काही सुधारणा झालेली नाही. वर्तमान काळात सुद्धा, आज आधुनिक आपण जगाच्या कल्पना करतो, आम्ही आधुनिक जगात वावरतोय म्हणतो, पण आदिवासी अजूनही आहे त्याच स्थितीत आहे. त्यामुळं वर्तमान स्थितीत ते गुदमरून गेला आहे.
पिढ्यानपिढ्या अज्ञान, दारिद्र्य यामुळे त्याचं शोषण होतं आणि त्या अज्ञानाचा फायदा ही जी बाह्य नागर संस्कृती आहे ती घेत असते, त्यांना लुबाडत असते. गेल्या कित्येक पिढ्यांमध्ये ही व्यवस्था जशी आहे तशीच आहे, फाटकी, सडकी. आणि ही व्यवस्था फाटकी सडकी आहे, तिच्यात बदल झाला पाहिजे. त्या फाटक्या सडक्या व्यवस्थेला काय व्हायला लागलाय, कुबट वास यायला लागलाय आणि त्यामुळे ही व्यवस्थाच आता बदलायला पाहिजे असं कवीला वाटतं. या कवितेत जसा कवी या गुजडीत म्हणजे ही जी गोधड आहे त्यामध्ये तो गुदमरतोय असं म्हणतो, तीच परिस्थिती म्हणजे खरी तर आदिवासीच वर्तमान परिस्थितीत सुद्धा गुदमरलेले आहेत. कवी म्हणजे इथं ज्या प्रतिमा वापरल्या, फाटकी गोधड, आंबट वास, तर ह्या प्रतिमा म्हणजे एकदम बोलक्या आहेत की आजही आपण एवढे पुढारलेले समाज व्यवस्था आहे असं म्हणत असतो, पण आदिवासी जो आहे तो उपेक्षित आहे. आणि मग अशा उपेक्षित घटकांची किंवा समाजाची व्यथा वेदना वाहरू सोनवणेंनी या कवितेत मित्रांनो व्यक्त केलेली आहे. तर आपण मी अपेक्षा करतो तुम्हाला ही कविता तिचा आशय जो आहे तो लक्षात आला. एक वेगळं वातावरण म्हणजे आपल्याला आदिवासी समाज जो आहे त्या समाजाचे प्रश्न आणि त्याची अवस्था याकडे घेऊन जाणारी ही कविता. तर मित्रांनो आपण आता इथेच थांबूया. आपली वारू सोनवणेंच्यावरची चर्चा अशीच पुढे चालू राहील तोपर्यंत